हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि आज सकाळीच मी चाललो आहे बाहेर. म्हणजे मला टेस्ट करायच्या होत्या, ब्लड टेस्ट आणि त्याच्यासाठीच मी आता चाललो आहे. मी माझी व्लॉगची सुरुवात पण खूप दिवसानंतर करतो आहे. त्याचं कारणच आहे की मला बोलू शकतो की थोडंफार बरं नव्हतं वाटत. त्यामुळे मी टेस्ट करण्यासाठी आता चाललो आहे. आणि काय झालं होतं एक्झॅक्ट मला ते तुम्हाला मी पुढे ब्लॉग जसा जाईल तेव्हा तुम्हाला मी पुढे सांगत जाईल. चला आपण आता ब्लॉगची पण सुरुवात करूया. हॅलो गाईज, माझं नाव आहे आकाश. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हू इज आकाश. चला मग आता जाऊया. मला सकाळी त्यांनी 7 वाजेपर्यंत बोलवलं होतं टेस्ट करण्यासाठी. आता मी तिथेच चाललो आहे. चला. फायनली पोचलो इथं. मी पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो कुठं आलो होते. मुंबईत एवढी थंडी ना, थंडी खूप वाढली. कारण मी आता 4-5 वर्षापासून राहतो आहे मुंबईमध्ये. थंडी असते पण एवढी नसते, पण ह्या वर्षी खूप जास्त थंडी आहे. आणि मी इकडं आलो मेट्रोपोलिसला. चला आपण मध्ये जाऊया टेस्ट करण्यासाठी. मला ना जो आपण काल प्लॅन बोललो होतो ना, ट्रू हेल्थवाला, तोच करायचा. हां, सकाळी फास्टिंगचं ब्लड द्यायचं आहे मला. त्याच्यासाठीच मी इथं आलो आहे. एवढ्यातच मी ब्लड दिले आता. आणि चला मग आता पेमेंट आणि ते करायचं ते करूया. मी फ्रंट कॅमेराने जस्ट मी आत्ताच माझं ब्लड दिलं त्यांना. सकाळच्या युरिन सॅम्पल होते ते पण दिले. आणि आता मला नंतर थोडंफार खाऊन यायचं आहे 2 तासानंतर. परत त्याचे पण सॅम्पल द्यायला यायचं आहे. तर चला मग आता आपण जाऊया, थोडंफार काहीतरी खाऊया. खाऊन झाल्यानंतर मग मी परत येतो सॅम्पल देण्यासाठी. चला. पोचलो आणि थोडंफार मी कॉफी पिले येता कारण की ब्लड 12 तासानंतर काही खाल्लंच नव्हतं. फास्टिंग शुगर घ्यायची होती, त्यामुळे मी थोडी कॉफी पिली, फिल्टर कॉफी. येताना आता थोडाफार ब्रेकफास्ट करूया. नंतर मला परत 2 तासांनी जायचं आहे ब्लड देण्यासाठी. चला मग आता आपण घरी जाऊया, थोडाफार आराम पण करूया. आणि मी तुम्हाला नंतर हळूहळू सांगतो की झालं काय होतं एक्झॅक्ट. त्यामुळे मला ब्लड टेस्ट कराव्या लागला. 3 hours later. Can you move it along? I'm all out of time cards. जस्ट मी आत्ताच रेडी झालो आणि आता मी 10:30ची माझी परत अपॉइंटमेंट होती ब्लड सॅम्पल देण्याची. म्हणजे सगळं खाऊन झाल्यानंतर मला परत जायचं होतं सॅम्पल देण्यासाठी. त्याच्यासाठी मी आता परत चाललो आहे. चला मग आता पुढे बघूया काय होतं. त्यानंतर पुढे किती नंबर आहे तिथं गेल्यावर समजेल, कारण की गर्दी पण असू शकते तिथं गेल्यावर. सकाळी पण होते खूप लोक, पण मी लवकर पोहोचल्यामुळे माझं झालं लवकर. चला मग आता जाऊया आपण. आणि पुढे जो मध्ये काही जसं काय होत जाईल, काही झालं होतं एक्झॅक्ट मला ते तुम्हाला मी पुढे जाता ते सांगतो. चला. A few moments later. जस्ट मी आत्ता पोचलो इथं मेट्रोपोलिसच्या इथं. चला मध्ये जाऊया आणि त्यांना ब्लड सॅम्पल देऊया. चला मध्ये जाऊन. पण आत्ताच घेतले आणि थोडं माझ्या हातावर स्वेलिंग आलेली आहे. बघू
फॉर युअर हेल्थ इट्स गुड टू बी शुअर. सो सॅम्पल देऊन झाले परत एकदा. माझं सॅम्पल देऊन झालं आहे परत एकदा. आणि मी जे पॅकेज घेतलं होतं ते तुम्हाला मी पुढे जाताना थोडंफार त्याच्याविषयी माहिती पण देतो, मी कसं सिलेक्ट केलं होतं ते. चला जाऊया आता आपण घरी. 7 hours later. एवढे दिवस झाले माझे काही व्लॉग्स नव्हते येत, त्यामुळे खूप दिवस झाले मी व्हिडिओ नाही टाकला. आणि ज्या काही माझे बोलू शकतो शॉर्ट्स होते, जे आधीचे शूट झाले ते मी सध्या थोडे टाकत होतो शॉर्ट्स म्हणून. हा माझे व्हिडिओ येत नव्हता. त्याचं कारण असं होते की मला अचानकच संडेला मी मार्केटमध्ये बाहेर गेलो होतो. त्या टायमाला मला चक्कर आली. अचानक मला काही सुधारलंच नाही, म्हणजे मी ब्रेकफास्ट सगळं झालं होतं, व्यवस्थित होतं, पण अचानकच चक्कर आली. त्यामुळे काही समजलंच नाही काय झालं ते. थोडं एक्सर्शन झालं, मे बी घरी आलो, जेवण केलं, फ्रेश वाटलं, सगळं व्यवस्थित झालं. त्यानंतर मी टेस्ट करण्यासाठी गेलो. नंतर पुढे टेस्ट केला. ह्या त्याच्याच व्हिडिओ तुम्ही बघितल्या. पुढे मी टेस्ट करण्यासाठी गेलो होतो. हेच कारण होतं. टेस्ट केला, त्यानंतर त्याची रिपोर्ट्स पण सगळे नॉर्मल आले. म्हणजे आपण बोलतो फास्टिंग शुगर, पोस्ट प्रँडियल शुगर, आपण खाल्ल्यानंतरची शुगर, त्यानंतर सगळे लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणा, सगळे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे. तेच तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं. आणि मी मेट्रोपोलिसमध्ये जाऊन टेस्ट केला. त्यामध्ये पण मला तुम्हाला सांगायला पण बघितलं, त्यामध्ये मला थोडीशी प्राईस कमी दाखवली, पण मला टेस्टचे पॅरामीटर्स कमी दाखवले. अराऊंड 70 to 80 पॅरामीटर्स 3500मध्ये, म्हणजे 3500 रुपयात. आणि मी ऑफलाईन जाऊन चेक केलं तर मला तिथं 3800 रुपयामध्ये 91 पॅरामीटर्स भेटले. आणि त्यामध्ये फक्त आपली जी पोस्ट प्रँडियल बोलतो, म्हणजे आपण जेवणानंतरची जी शुगर असते, आपण काही खाल्ल्यानंतर करतो नंतर, पण ती नव्हती. पण मी ते एक्स्ट्रा ॲड केले 90 रुपीज देऊन. मला ते पॅरामीटर्स परवडले पण, आणि व्यवस्थित सगळे रिपोर्ट्स पण आले. हीच त्यामागची एक इन्फॉर्मेशन होती. चला मग आता आपण काही व्हिडिओ नाही आला, मी काय बाहेर नाही गेलो. एक अशी व्हिडिओ बघायला भेटेल, त्यामध्ये तुम्हाला थोडीफार लहानपणीची एक आठवण येईल. आपण जी लहानपणी काहीतरी गोष्टी कंपेअर करायचो, आणि ही गोष्ट चांगली का ती चांगली, त्याबद्दल तुम्हाला एक व्हिडिओ उद्या मी शेअर करेल. चला मग आता आपण भेटूया उद्याच. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा होईज आकाश यूट्यूब चॅनलला. बाय.